विद्यार्थ्यांनो, OCMचा पहिला धडा आपला झालेला आहे. सगळ्या नोट्स पाठवलेल्या आहेत. आज आता आपण दुसरा धडा सुरू करणार आहोत, OCMचा व्यापार. मुलांनो, व्यापार आता आपण जे OCMमध्ये शिकणार आहोत, तर आपल्या धड्याचंच आपल्या विषयाचंच नाव वाणिज्य संघटन व व्यवस्थापन असे. म्हणजे आपल्या या विषयामध्ये आपण व्यवसाय आणि व्यापार या संबंधीच अभ्यास करणार आहोत. आता आपण दुसरा धडा जो सुरू करतो आहोत त्याचं नाव आहे व्यापार. आता व्यापार म्हणजे काय, तर सर्वसाधारणपणे व्यापार म्हणजे वस्तूंची खरेदी विक्री करणे हा अर्थ आपल्याला माहिती आहे. हा अर्थ सर्वांना माहिती आहे. पहिल्या धड्यामध्ये आपण आर्थिक कृती आणि आर्थिकेतर कृती अशा दोन भाग बघितले आणि त्या आर्थिक कृतीमध्ये व्यवसाय, पेशा आणि नोकरी म्हणजे उपजीविकेची साधनं कुठली आहेत किंवा उपजीविका आपली व्हावी किंवा आपल्याला आपलं काम पैसे मिळावे यासाठी आपण काय काम करतो त्याचे प्रकार आपण बघितले. त्याच्यामध्ये व्यवसाय होता, पेशा होती, नोकरी होती. तर आता आपल्याला जो दुसरा धडा बघायचा आहे तो धडा आहे व्यापार. व्यापार म्हणजे सर्वसाधारणपणे वस्तू व सेवांची खरेदी विक्री करणे आणि त्या बदल्यात पैसे मिळवणे हा सर्वसाधारण अर्थ व्यापाराचा होत असतो. तर व्यापार या संकल्पनेमध्ये अतिशय महत्त्वाचं म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण जर विकास होत असेल तर त्याचं सर्व श्रेय हे व्यापाराला जात असतं किंवा व्यापारामुळेच आर्थिक व्यवस्था किंवा आपली अर्थव्यवस्था व्यवस्थित चाललेली आहे असं मानलं जातं. वस्तू व सेवांची खरेदी विक्री करणं हे मूलभूत वैशिष्ट्य. पैशाच्या मोबदल्यामध्ये वस्तू आणि सेवा खरेदी विक्री करणं हे मूलभूत वैशिष्ट्य किंवा हे प्रथम वैशिष्ट्य आहे. त्यानंतर वस्तू आणि सेवांची मालकी किंवा हक्क एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे देणं हे दुसरं वैशिष्ट्य आहे. तर व्यापारामध्ये सगळ्यात पहिलं कार्य काय असतं की जी वस्तू आणि सेवा तुम्ही खरेदी विक्री करणार आहात त्यामध्ये तुम्हाला मोबदला मिळाला पाहिजे. तो मोबदला पैशाच्या स्वरूपामध्ये असतो. आणि दुसरं, तो पैसा तुम्ही घेतल्यानंतर त्या बदल्यात तुम्हाला त्या वस्तू आणि सेवेचा मालकी हक्क दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करावा लागतो. तर ही व्यापाराची सर्वसाधारण पहिली दोन वैशिष्ट्ये आहेत. एक तर वस्तू आणि सेवा खरेदी विक्री करायसाठी त्या मोबदल्यामध्ये पैसा घेणं आणि पैसा घेतल्यानंतर त्याचे हक्क दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करणं हे व्यापाराची मूलभूत दोन वैशिष्ट्य आहे. त्यानंतर वस्तू विनिमय. पूर्वीच्या काळी किंवा पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करत असताना पैसा जेव्हा नव्हता, उपलब्ध नव्हता, तेव्हा वस्तू विनिमयाद्वारे व्यवसाय केला जायचा किंवा वस्तू विनिमयाद्वारे वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जायची. म्हणजे एखाद्याकडे जर गहू असतील आणि दुसऱ्याकडे जर ज्वारी असेल तर त्याची ज्वारी द्यायची आणि त्याच्याकडनं गहू घ्यायची आणि त्यांनी त्या बदल्यामध्ये गहू द्यायची. अशा पद्धतीने वस्तू विनिमय करून व्यापार केला जात होता. म्हणजे पूर्वापार व्यापार ही संकल्पना चालत आलेली आहे. परंतु आत्ता पैसा हा घटक प्रचलित झालेला आहे. पूर्वी वस्तू विनिमयाद्वारे व्यवसाय केला जायचा, आता पैसा विनिमयाद्वारे व्यवसाय केला जातो. तर म्हणजे सांगायचं तर व्यवसाय किंवा व्यापार ही संकल्पना नवीन नाही. ही म्हणजे फार जुन्या काळापासून चालत आलेली आहे. फक्त विनिमयाचं साधन बदलत गेलेलं आहे. मग आता आपल्याला व्यापार म्हणजे काय किंवा व्यापाराचा अर्थ बघायचा आहे. सर्वसाधारणपणे वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करण्याची प्रक्रिया म्हणजे व्यापार. नफा मिळवण्याच्या उद्देशाने किंवा नफा मिळवण्यासाठी एखाद्या वस्तू आणि सेवांची जेव्हा खरेदी विक्री केली जाते तेव्हा त्याला व्यापार असं म्हटलं जातं. व्यापारामध्ये उत्पादक आणि उपभोक्ता. उत्पादक म्हणजे वस्तू तयार करणारा, उपभोक्ता म्हणजे ग्राहक, हे दोन घटक महत्त्वाचे आहेत आणि या दोन घटकांना जोडणारा दुवा म्हणजे व्यापार होय. व्यापार हा खरेदीदार आणि विक्रेत्याकडून केला जातो. तर व्यापार म्हणजे काय लक्षात ठेवायचं की वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करण्याची प्रक्रिया म्हणजे व्यापार होय किंवा नफा मिळवण्याच्या उद्देशाने वस्तू आणि सेवांची जी खरेदी विक्री केली जाते त्याला व्यापार असं म्हटलं जातं. आता मुलांना आपल्याला व्यापाराचे प्रकार पाहायचे आहेत. तर व्यापाराचे प्रकार यामध्ये आपल्याला त्यांनी चार्ट दिलेला आहे. तो चार्ट नीट बघा, तो समजून घ्यायचा आहे. पहिला व्यापार. व्यापाराचे मूलभूत दोन प्रकार पडतात. एक अंतर्गत व्यापार, दुसरा बहिर्ंतर्गत व्यापार. अंतर्गत व्यापाराचे परत दोन उपप्रकार पडतात. घाऊक व्यापार, किरकोळ व्यापार.
हा चार्ट डोळ्यासमोर ठेवायचा आहे. व्हिडिओ नीट ऐका. हा चार्ट डोळ्यासमोर ठेवल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. त्यानंतर बहिर्गत व्यापाराचे परत 3 प्रकार पडतात: आयात, निर्यात, पुनर्निर्यात. त्यानंतर किरकोळ व्यापारी. किरकोळ व्यापाऱ्यांचे परत 2 प्रकार पडतात: एक फिरते व्यापारी आणि दुसरा स्थायिक दुकान. फिरते व्यापाऱ्यांचे परत 5 उपप्रकार आहेत: पहिला फेरीवाला, दुसरा टोपलीवाला, तिसरा रस्त्यावरील दुकाने, चौथा स्वस्त वस्तूंचा दुकानदार, पाचवा बाजारातील व्यापारी. त्यानंतर स्थायिक दुकाने आहे. स्थायिक दुकानांचे परत 2 उपप्रकार त्यांनी सांगितले: लहान प्रमाणावर व्यापार करणारे दुकान आणि मोठ्या प्रमाणावर व्यापार करणारी दुकाने. मग लहान प्रमाणावर जे व्यापार करणारे दुकान आहेत त्याचे त्यांनी 4 प्रकार सांगितले. पहिला प्रकार सर्वसाधारण मालाची विक्री करणारी दुकाने, दुसरा जुन्या वस्तूंची विक्री करणारी दुकाने, तिसरा अधिकृत विक्रेते, चौथा विशिष्ट प्रकारचा माल विकणारी दुकाने. हे 4 प्रकार लहान प्रमाणात व्यापार करणारे दुकाने. दुसरा मोठ्या प्रमाणावर व्यापार करणारे दुकान. याच्यामध्ये एक छती दुकान, दुसरा सुपर बाजार, तिसरा साखळी पद्धतीची दुकान, 4 एक किंमत दुकान आणि 5 मॉल. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो व्यापाराचा प्रकार म्हणजे व्यापारांचे प्रकार कसे आहेत किंवा व्यापाराचं वर्गीकरण या तक्त्याच्या आधारे स्पष्ट केलेलं आहे आणि याच तक्त्यामधील प्रत्येक घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता मी सुरुवातीला तुम्हाला व्यापार म्हणजे काय सांगितलं, व्यापाराची व्याख्या सांगितली. आता त्यानंतर व्यापाराचे मूलभूत 2 प्रकार: पहिला अंतर्गत व्यापार आणि दुसरा बहिर्गत व्यापार. तर आता आधी आपण अंतर्गत व्यापार म्हणजे काय हे बघणार आहोत. आता अंतर्गत व्यापाराची व्याख्या नीट लक्ष देऊन ऐका. जेव्हा वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री ही देशाच्या सीमेअंतर्गत केली जाते तेव्हा त्याला अंतर्गत व्यापार असं म्हणतात. म्हणजे देशाची सीमा ओलांडली जात नाही. भारतातल्या शहरांमध्ये गावांमध्ये जो व्यवसाय केला जातो, जो व्यापार केला जातो त्याला अंतर्गत व्यापार असं म्हणतात. म्हणजे स्थानिक दुकानदारांकडनं जी खरेदी विक्री केली जाते त्याला अंतर्गत व्यापार असं म्हटलं. तर देशाची सीमा ओलांडली जात नाही. गुजरात महाराष्ट्र असेल हा सुद्धा अंतर्गत व्यापारच आहे. पण गुजरात अमेरिका असेल तर हा अंतर्गत व्यापार होत नाही. अंतर्गत व्यापार म्हणजे काय लक्षात ठेवायचं की देशाच्या सीमेअंतर्गत जो व्यापार केला जातो त्याला अंतर्गत व्यापार असं म्हटलं जातं. यामध्ये स्थानिक दुकानं असतील, प्रदर्शन असेल, विभागीय बाजार असेल, दुकान असेल, मॉल असेल, अशा अनेक घटकांपासून अंतर्गत व्यापार केला जात असतो. तर अंतर्गत व्यापार म्हणजे एवढंच लक्षात ठेवा, जेव्हा खरेदीदार आणि विक्रेता देशांतर्गत असतो तेव्हा त्याला अंतर्गत व्यापार असं म्हटलं जातं. 2 राज्यातला, 2 शहरातला, 2 गावातला व्यापारसुद्धा अंतर्गत व्यापारच समजला जातो. अंतर्गत व्यापार म्हणजे देशांतर्गत किंवा देशाच्या सीमेअंतर्गत केलेला व्यापार. उत्पादन आणि वितरण किंवा उत्पादित केलेला माल हा ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी फार मध्ये मोठी दरी आहे. उत्पादक आणि उपभोक्ता यांच्यामध्ये मोठी दरी आहे. दरी म्हणजे मोठा गॅप आहे. मग ही दरी भरून काढण्याचं काम कोण करतं तर वितरण साखळी. या वितरण साखळीमुळे उत्पादक आणि उपभोक्ता यांच्यातली दरी कमी होते. यामध्ये अनेक साधनांचा, अनेक गोष्टींचा वापर केला जातो की ज्यामुळे उत्पादित केलेला माल ग्राहकाला योग्य वेळेत, योग्य ठिकाणी, योग्य प्रमाणात मिळायला मदत होते. मग आता ही उत्पादन साखळी कुठली आहे किंवा ही उत्पादनाची वितरण साखळी कुठली आहे तर पहिलं म्हणजे उत्पादक, जो व्यक्ती वस्तू उत्पादित करतो. उत्पादित केलेली वस्तू घाऊक व्यापारी घेतो. घाऊक व्यापारी ही वस्तू घेतल्यानंतर घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना ही वस्तू मागणीनुसार विकतो आणि किरकोळ व्यापारी ही वस्तू ग्राहकांना विकतो. अशा पद्धतीने वस्तूचं वितरण केलं जातं. म्हणजे कारखान्यात तयार झालेला माल ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी मध्ये घाऊक आणि किरकोळ व्यापारी हे 2 घटक महत्त्वाचे असतात. त्यांच्याद्वारेच ग्राहकांना माल मिळत असतो. तर या वितरण साखळीमुळेच उत्पादक आणि उपभोक्ता यांच्यातली दरी कमी झालेली आहे. आता आपल्याला अंतर्गत व्यापारांचे प्रकार बघायचे. अंतर्गत व्यापाराचे मूळ 2 प्रकार त्यांनी सांगितले, एक घाऊक व्यापार आणि दुसरा किरकोळ व्यापार. तर त्यातला आधी आपण आता घाऊक व्यापार म्हणजे काय हे बघणार आहोत. घाऊक व्यापार.
जेव्हा वस्तूची व सेवांची खरेदी ही उत्पादकाकडून किंवा निर्मात्याकडून मोठ्या प्रमाणात केली जाते आणि त्याचा उद्देश पुनर्विक्री करणं असा असतो, तेव्हा त्याला घाऊक व्यापार असं म्हटलं जातं. थोडक्यात म्हणजे उत्पादक म्हणजे माल तयार करणारा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणामध्ये मालाची खरेदी केली जाते आणि हा खरेदी केलेला माल परत पुन्हा पुनर्विक्री केली जाते, तेव्हा त्याला घाऊक व्यापार असं म्हटलं जातं. घाऊक व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादकाकडनं माल घेतला जातो, साठवला जातो आणि किरकोळ विक्रेते किंवा किरकोळ दुकानदार जशी मागणी करतील, जशी अपेक्षा त्यांची असेल त्यानुसार त्यांना वस्तूची विक्री केली जाते. तर घाऊक व्यापारी हा किरकोळ व्यापाऱ्यांना मागणीनुसार माल पुरवण्याचं काम करत असतो. म्हणून घाऊक व्यापारी हा किरकोळ व्यापाऱ्याला उत्पादकाकडनं जो जो माल येतो तो त्याच्या अपेक्षेनुसार किंवा मागणीनुसार विकण्याचं काम करत असतो. आता घाऊक व्यापारी या वस्तू आणि सेवांच्या वितरणामध्ये विविध प्रकारे भूमिका पार पाडतो. मग या भूमिका काय आहेत याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे, पण त्याआधी घाऊक व्यापाऱ्याची आपण व्याख्या बघूया. पहिली व्याख्या फिलिप कोटलर यांनी केलेली. ते काय म्हणतात की जी व्यक्ती व्यवसायात मालाची पुनर्विक्री करण्याच्या उद्देशाने मालाची खरेदी करत असते आणि यासाठी विविध प्रक्रियांचा समावेश करीत असते त्याला घाऊक व्यापारी असं म्हणतात. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की जी व्यक्ती पुनर्विक्री करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात उत्पादकाकडून माल खरेदी करते त्या व्यक्तीला घाऊक व्यापारी असं म्हणतात. त्यानंतर दुसरं आहे इलेवन थॉमस. ते काय म्हणतात की खऱ्या अर्थाने जी व्यक्ती उत्पादक नसते, किरकोळ व्यापारी नसते, परंतु या दोघांना जोडण्याचं काम जी व्यक्ती करते त्या व्यक्तीला घाऊक व्यापारी असं म्हणतात. घाऊक व्यापारी उत्पादक पण नाही, किरकोळ व्यापारी पण नाही, पण उत्पादक आणि किरकोळ व्यापारी यांना जोडणारा दुवा म्हणून जी व्यक्ती काम करते त्यांना घाऊक व्यापारी असं म्हटलं जातं. अशा दोन व्याख्या इथे दिलेल्या आहेत. आता घाऊक व्यापाराची वैशिष्ट्ये बघूया. पहिलं वैशिष्ट्य, घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणात उत्पादकाकडून वस्तूची खरेदी करतो. दुसरं वैशिष्ट्य, सर्वात जास्त धोका पत्करतो, कारण माल साठवून ठेवतो, त्याला आग लागण्याची, चोरी होण्याची, पूर किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होण्याची शक्यता असते, त्यामुळे सगळ्यात मोठा धोका पत्करतो. 3, घाऊक व्यापारी एका प्रकारच्या किंवा अनेक प्रकारच्या वस्तूंची खरेदी विक्री करत असतो. एकच वस्तू विकेल असं नाही, तो अनेक प्रकारच्या वस्तू विक्री करू शकतो. त्यानंतर 4, घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणात भांडवलाची उपलब्धता किंवा मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवत असतो. भांडवलाची आवश्यकता घाऊक व्यापाऱ्याला मोठ्या प्रमाणात असते. 5, घाऊक व्यापारी मागणी पुरवठा याच्या समतोलाद्वारे किमतीवर नियंत्रण ठेवतो. किमती अवाढव्य वाढू देत नाही. मागणी कशी आहे, पुरवठा कशी आहे त्यानुसार तो किमतीवर नियंत्रण ठेवत असतो. 6, उत्पादकाला बाजारपेठेची माहिती घाऊक व्यापाराकडून मिळत असते. 7, घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना मागणीनुसार व आवश्यकतेनुसार वस्तूंची विक्री करत असतो. आणि 8, घाऊक व्यापारी बाजारातील वेगवेगळी कार्य करतो. कुठली कार्य करतो? वस्तू जमा करणं, गोदामात माल साठवणं, वाहतूक करणं, प्रमाणीकरण करणं, बांधणी करणं, जाहिरात करणं आणि आर्थिक मदत करणं. अशा पद्धतीने घाऊक व्यापाराची वैशिष्ट्ये 8 दिलेली आहे. काय काय सांगितलं? उत्पादकाकडनं वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी, जास्तीत जास्त धोका पत्करणे, एक किंवा अनेक प्रकारच्या वस्तूंची खरेदी विक्री करतो. 4, मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवतो. 5, मागणी पुरवठ्याद्वारे किमतीवर नियंत्रण ठेवतो. 6, बाजारपेठेची माहिती उत्पादकाला देतो. 7, किरकोळ व्यापाऱ्यांना आवश्यकतेनुसार वस्तूंची विक्री करतो. आणि 8, बाजारपेठेतली वेगवेगळी कार्य करतो, म्हणजे वस्तू जमा करणं, गोदामात माल साठवणं, वाहतूक करणं, प्रमाणीकरण, बांधणी, जाहिरात, आर्थिक मदत. अशा पद्धतीने घाऊक व्यापाऱ्यांची वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहे. आत्ता आपला अंतर्गत व्यापारातला घाऊक व्यापाराची व्याख्या आणि वैशिष्ट्य हा भाग इथे संपलेला